नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर संचालिका अलिक्षा मुनसुरी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टरबूज पिकाच्या सुरुवातीच्या काळात 3 महत्त्वाच्या ड्रिंचिंग आहे याबद्दल माहिती बघणार आहोत। बरेचसे शेतकरी बांधवांनी टरबूज पिकाची लागवड झालेली आहे, काहींची चालू आहे। तर शेतकरी बंधूंनो, पहिली ड्रिंचिंग आपल्याला घ्यायची 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम टेक्स्टिन। यामध्ये कार्बन डेझिम 50% हा घटक असल्यामुळे पिकामध्ये जी रोगाची समस्या येते त्यावर प्रभावी नियंत्रण होणार आहे। तसेच मूळकूज, इतर ज्या काही बुरशी आहे यावर प्रभावी नियंत्रण होणार आहे। तसेच आपल्याला त्यामध्ये घ्यायचे ट्रॉपिकल ॲग्रोचे मॅजिक। यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.80% हा घटक असल्यामुळे ज्या कटवर्म सारखे किडे आहे त्यावर प्रभावी नियंत्रण होणार आहे। तसेच मुळांना ज्या हानी पोहोचवणारे किडे आहे त्यावरती पण प्रभावी नियंत्रण होणार आहे। आणखी त्यामध्ये आपल्याला इकोमिक्स ॲग्रोचे जागोर घ्यायचे 250 ग्रॅम। यामुळे काय होणार आहे, पांढरी मुळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, पिकामध्ये फुटव्याचे प्रमाण वाढणार आहे आणि रोगप्रतिकार क्षमता वाढणार आहे। ही झाली 200 लिटरसाठी पहिली ड्रिंचिंग। दुसरी ड्रिंचिंग आपल्याला 8 दिवसानंतर घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला घ्यायचे 2 किलो 1261 आणि 500 मिली ग्रोथ मास्टर। यामुळे पिकाला 12% नायट्रोजन आणि 61% फॉस्फरस मिळणार आहे, जेणेकरून फुटव्याचे प्रमाण वाढणार आहे आणि पिकाची वाढ चांगली वाढ होणार आहे। तर ग्रोथ मास्टरमुळे पिकाच्या वाढीला गती प्राप्त होणार आहे आणि ग्रोथ चांगली होणार आहे। तर ही झाली दुसरी ड्रिंचिंग। तिसरी ड्रिंचिंग आपल्याला 8 दिवसानंतर घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो आणि मायक्रोन्यूट्रन्स 500 ग्रॅम घ्यायचे। तर यामुळे काय होणार आहे, जशी पिकाला NPK ची आवश्यकता असते तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्याची पण पिकाला आवश्यकता असते, जसे की झिंक, बोरान, मॅग्नीज, फेरस यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याची पण उपलब्धता यामार्फत मिळणार आहे। तर ह्या झाल्या 3 ड्रिंचिंगा। तर शेतकरी बंधूंनो, ह्या 3 ड्रिंचिंगा करणे गरजेचे आहे, कारण पीक हे लहान अवस्थेत असताना त्याला कीड व रोगमुक्त ठेवल्यामुळे ते रोगप्रतिकार क्षमता वाढते, त्याची वाढ पण चांगली प्रकारे होते आणि जे पुढे लागणारा जो खर्च आहे कीड व रोग नियंत्रणासाठी तो पण कमी प्रमाणात लागतो आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते। तर शेतकरी बंधूंनो, या 3 ड्रिंचिंगा करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ड्रिंचिंग करताना एक टिप्स लक्षात घ्यायची आहे की ड्रिंचिंगचे औषध हे तीव्र स्वरूपाचे असल्यामुळे पानावर किंवा खोडावर उडू न द्यायचे। तर ते पानावरती उडल्याने स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असते, त्यामुळे ड्रिंचिंग हे पिकाच्या मुळाजवळ करायची आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील शेड्यूल बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल। धन्यवाद।